नमस्कार, मी ज्ञानदा चव्हाण. दुपारचे 4 यानंतर बातमी आहे मुंबईतलं लीलावती हॉस्पिटल. मोठमोठ्या सेलिब्रिटींची दुखणी इथे बरी केली जातात. शिवाय इतर मुंबईकरांच्या मोठ्या आजारांवरती देखील इथे मात केली जाते. पण याच हॉस्पिटलच्या सुरक्षेला घरघर लागली आहे. कारण हॉस्पिटलच्या ट्रस्टींना दिवसाढवळ्या मारहाण केली जाते आणि तीही हॉस्पिटलमध्ये. पण सुरक्षारक्षक मात्र पाठीला पाय लावून पळून जातात. अशा या हाय प्रोफाईल हॉस्पिटलच्या सुरक्षेमध्ये इतकी ढिलाई कशी, या प्रश्नाचं उत्तर आता हॉस्पिटल प्रशासनाला द्यावं लागणार आहे. आणि ज्या ट्रस्टींवरती हल्ला झाला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांनी. हुआ था उस दिन, आइए खुद जानते हैं निकेत मेहता से, कौन लोग थे जिन्होंने आप पर हमला किया था और किस तरह से आपको चोट पहुंचाई गई? अभी ट्राई करता है, फिर मालूम पड़ेंगे. सीसीटीवी के सब है, सब फेसेस है. ये बताइए कि क्या हुआ था उस दोपहर को, आप क्या कर रहे थे और कैसे ये पूरा अटैक हुआ था? अभी हमको बहुत मुसीबत है. यहाँ दो मेरा फ्रेंड हो जाता है, मिस्टर इंगले और मिस्टर अग्रवाल, दोनों यहाँ मेरे रूम पे था. वो घबरा गया और ये मेरे रूम से निकल गया. फिर हम फेसिंग द रूम नहीं होता है, हम फोन से बात करता था, तो देख नहीं सका तुरंत. और ये चीज बहुत फास्ट हुई है. किस तरह से उन्होंने आप पे हमला किया, कुल कितने लोग थे ये बताएंगे? 15 आदमी आया है, सीसीटीवी फुटेज में बराबर देखा था और अटैक किया. हम देख रहे हैं कि आपका ऑफिस पूरा तहस नहस हो गया है. क्या उनके पास में कोई हथियार था या जो ऑफिस में जो चीजें पड़ी हुई हैं उन्हीं का इस्तेमाल किया गया था आप पर हमला करने के लिए? अभी ऐसी बात है, वो आप देखता है व्हीलिंग चेयर है, वो उसके साथ बड़ा मारा. और मेरा कंप्यूटर स्क्रीन है, ओपन लेके बड़ा मारा. निकेत जी, ये बताइए कि ये क्या लग रहा है, जो लड़ाई चल रही थी जो परिवार के बीच में, ये उसके बीच वे लोग जिम्मेदार हैं, कौन लोग हैं, कौन बाहरी लोग हैं, इस बारे में कुछ आप बता सकेंगे? इसमें हमको एक सबसे बड़ा बात है, हॉस्पिटल बराबर चलाने का है. वो परिवार के सब फाइट है, सब चीजों है, वो साइड में रखने का है. अभी जरूर है 300 पेशेंट है, वो उसके बराबर केयर देने का है पहले, और फिर दूसरी सब बात कम्स आफ्टर. ये बताइए, लेकिन ये तो हाईली गार्डेड अस्पताल है, हमने देखा कि काफी कड़ी सुरक्षा है, निजी सिक्योरिटी भी है, तो इनको ब्रीच करते हुए, इस पूरी सिक्योरिटी को तोड़ते हुए, ये तीसरी मंजिल पर आपका ये दफ्तर है, यहां तक कैसे पहुंच गए वे गुंडे जिन्होंने आप पर हमला किया? अभी पुलिस इंक्वायरी करता है और फिर वो लोग का मेरा ट्रस्ट है लॉ और जुडिशियल में, और पुलिस में मेरा ट्रस्ट है. वो लोग जे सब सीसीटीवी में है, तब वो लोग को बराबर वो लोग का माइंड अप्लाई करने का है और देखने के कौन रिस्पॉन्सिबल है. आपको कहां कहां पर चोटें आई हैं निकेत जी? हम बोलते हैं पचा वो सब नानी चीज ये है, पहले आपको पेशेंट को बचाने का है. हम बिलीव नहीं करता है कि ये सब चीज बताने का. तो ये ज्यादा इस बारे में बात नहीं करना चाहते हैं. तो आपने सुना कि किस तरह से मुंबई के एक सबसे बड़े और मशहूर अस्पताल में इस तरह का हमला हुआ है. तमाम सुरक्षा व्यवस्था को धत्ता बताते हुए गुंडों ने टारगेट किया यहां के ट्रस्टी निकेत मेहता को. जितेंद्र दीक्षित, स्टार न्यूज, मुंबई. तर लीलावती हॉस्पिटल जे मुंबईतलं सर्वात प्रतिष्ठित हॉस्पिटल समजलं जातं, त्या हॉस्पिटलच्या सुरक्षेचे 3:13 वाजलेले आहेत, कारण भर दिवसा ट्रस्टींवरती हल्ला केला गेलाय. अधिक माहिती जाणून घेऊयात जितेंद्र दीक्षित यांच्याकडून. जितेंद्र, काय अपडेट्स आहेत या बातमी संदर्भातले? या बातमीचा आता अपडेट असा आहे की या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि जे सीसीटीव्हीचे जे पिक्चर्स आहेत त्या आधारे पोलिसांचे बांद्रा पोलीस ठाण्याने आता 4 लोकांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात आता प्रोड्यूस करण्यात येत आहे आणि 3 लोकांना डिटेनही केला आहे पोलिसांनी. आणि याबाबत पोलिसांची चौकशी आता सुरू आहे. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की लीलावती सारखा हॉस्पिटल, ज्याला मुंबईत सर्वात सुरक्षित
हॉस्पिटल समजला जातो. त्या हॉस्पिटलमध्ये 72 सिक्युरिटी गार्ड प्रेझेंट होते त्यावेळी. त्यांच्या प्रेझेन्स मध्येही 15 लोक प्रवेश करतात आणि तिसऱ्या मजल्यावर पोहोचतात आणि ट्रस्टीशी मारहाण करतात. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्ञानदा. जितेंद्र, जे सुरक्षारक्षक दिसत आहेत की हा प्रकार घडतोय तरी सुद्धा ते आहेत त्याच पोझिशनमध्ये उभे राहिलेले आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई करण्याचे संकेत हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात येत आहेत का? नाही, अजूनही त्यांच्या विरुद्ध काय कारवाई होणार याबाबत अजूनही काही सांगितलं गेलं नाही आहे. कारण की याच्या बॅकग्राऊंड असा आहे की हे जे ट्रस्टी लोक आहेत त्यांचा वाद सुरू आहे एकमेकांशी आणि कोर्टातही मॅटर सुरू आहे. तर त्यासाठी कोणीही असा ठाम डिसिजन मेकिंग करू शकत नाही हॉस्पिटलमध्ये. जितेंद्र, यामुळे आता असा एक प्रश्न उपस्थित होतोय की हाय प्रोफाईल व्यक्ती या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत असतात, उपचार घेतात. अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम या सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यांची सुरक्षा तर नीट ठेवली जात असेल का नाही याबद्दल तर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्याचबरोबर जे सर्वसामान्य नागरिक या हॉस्पिटलमध्ये दाखल होतात उपचार घेण्यासाठी, त्यांचं नेमकं काय? कारण दिवसाढवळ्या ट्रस्टींवरतीच हल्ला केला जातो. हो, बरोबर आहे. कारण की ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी हॉस्पिटलमध्ये 300 पेशंट्स होते आणि 72 सिक्युरिटी गार्ड होते आणि त्यांच्या उपस्थितीत हे सगळं हल्ला झाला आणि त्यांची सुरक्षाचाही आता प्रश्न निर्माण झालेला आहे. धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा स्टार माझा.